नमस्कार, गोष्ट तिथीमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज आपला विशेष दिवस आहे, तो आहे खंडेनवमीचा। बघता बघता आपल्या नवरात्राचा शेवटचा दिवस येऊन ठेपला नाही का? तर आज आपण एका आपल्या दुर्गेकडे आलेले आहोत। गोष्ट तिथीमध्ये तुझं खूप स्वागत। तुझं नाव सांगा मला। माझं नाव वैशाली सुनील खरात, मोरगाव सुपेवरून आली आणि मग इथे आलीस तर तुझं काय? ऍक्च्युली वैशाली आपली टेलरिंग करते आणि अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे जे आपण सर्वसामान्यपणे बघतो की पुरुषांचं आणि ताकदीचं काम आहे, ते म्हणजे हे लॉन्ड्रीचं काम, इस्त्री करण्याचं काम, हे सुद्धा वैशाली मिस्टरांच्या खांद्याला खांदा लावून करत असते। त्याच्याबद्दल आपण आता जाणून घेऊया। आता मला सांग की तुमचं हे टेलरिंग आणि लॉन्ड्रीचा व्यवसाय पहिल्यापासून होता का आधी काही वेगळं होतं? हो, माझी पहिली मेस होती। आम्ही डबे द्यायचं टिफिन। कुठे होती मेस तुमची? कोथरूडला होती। कोथरूडला म्हणजे मग मुलं जेवायला येत नव्हती, तुम्ही डबे सप्लाय करायचा? डबे सप्लाय करायचे। किती वर्ष साधारण केले असतील? आम्ही 5-6 वर्ष केले ते। आणि किती डबे होते तुमचे? 25 डबे होते। 25 डबे होते। सगळा स्वयंपाक करून द्यायचा? हो, सगळा स्वयंपाक। मेस म्हणजे तर अगदी अन्नपूर्णा, आपल्यातली पुन्हा दुर्गा एक आलेली आहे भेटायला त्या निमित्ताने। आता मला सांग की तुमची मेस झाली, तिथे तुम्ही अजून पे करत होतात का? हो, पोळ्यांचा व्यवसाय होता माझा। म्हणजे मेस झाल्यावर मग पोळ्यांचा व्यवसाय केला। आणि कुठे राहत होतात तेव्हा? कर्वेनगरला। कर्वेनगरमध्ये। मग कुणाला पोळ्या द्यायचा? हॉटेलला पोळ्या द्यायचा। हो, आणि आमचे रेल्वेची ऑर्डर होती ना आमची। अच्छा, रेल्वेची ऑर्डर होती तुम्हाला? त्यांना एक अतिशय छान ऑर्डर मिळाली होती, ती म्हणजे झेलम एक्सप्रेसची। झेलम एक्सप्रेसला तुम्ही पोळ्या किती पोळ्या दिल्या होत्या? 800 पोळ्या दिल्या होत्या। बापरे, 800 पोळ्या केल्या होत्या? हो। पण मग मदतनीस होते हातात? नाही, दिले होते ऍडव्हान्स मध्ये, पण ते आल्याच नाही ऐन टायमाला। मग आम्ही मिस्टर आणि मी केले, आम्ही दोघांनी। हो, मिस्टर आले मदतीला पोळ्यांच्या? बघा, सगळ्या पुरुषांनी सुद्धा ह्यातलं घेण्यासारखं आहे। अशा वेळेस माझ्या दुर्गेच्या मदतीला आला तर तुम्ही खरं आहे ना? आणि मग तुम्ही दोघांनी मिळून किती वेळ लागला करायला तरी? आम्ही याला रात्री 10 वाजता सुरुवात केली, सकाळी 8 वाजता द्यायचे होते। पण मग तुम्हालाच करायच्या आणि नेऊन पण द्यायचे? हो। आणि मग कणिक वगैरे सगळं म्हणजे ते मिस्टरांनी, हो, ते सगळं त्यांनी सगळं केलं। मी फक्त पोळ्या लाटल्या आणि भाजल्या, त्यांनी बाकीची सगळी कामं केली। मला वाटतं रात्रभर हा आम्ही दोघांनी केलं, दोघांनी मिळून। खूपच छान। आणि मग हे अचानक शिवणकलेकडे कसं काय आलं तुझं? ते म्हणजे मेस बंद झाल्याच्या नंतर मग काय करायचं बसून, मग हे शिकली, घरगुती शिकली। पण युट्यूब मुळे मी जास्त शिकली। युट्यूब मुळे जास्त शिकली। मग नंतर मग लॉकडाऊन लागल्याच्या नंतर मग जरा परिस्थिती बेताची झाली ना, त्याच्यामुळे मग हे मशीन आणली मी दुकानात। लॉन्ड्रीचं तर होतच पहिलं, पण मध्ये थोडा प्रॉब्लेम आला होता आपल्याला सगळ्यांना। हो, त्याच्यानंतर मग लॉन्ड्री मध्येच मग मशीन पण घेऊन आली। मग तिथं आहे आता व्यवस्थित एकदम। अच्छा, आणि तुला गिराईक कशी काय? लॉन्ड्रीमुळे? हो, बेस्ट आहे। म्हणजे आमच्यासारख्यांचं पण काम झालं, कारण काहीतरी आपल्याला अल्टर म्हणा, हे म्हणा असतं सगळं। पण करते, फॉल पिको सगळे, अल्ट्रेशनचं सगळे। हो, फॉल पिको। तुझ्याकडे 2 मशीन दिसतात। म्हणजे प्रगती तुझी चांगली जोरात झालेली आहे इथे। आणि मला सांग की तुझ्या घरी अजून कोण असतं? मुलगा आहे माझा एक। काय करतो तो? जॉब करतो। हो। अरे वा, काय शिकला वगैरे तो? बीकॉम झालेला आहे। अच्छा। आणि बीकॉम झाल्या लगेच त्याला जॉब लागला अमेझॉन कंपनीमध्ये। अरे वा, खूप छान। म्हणजे किती छान संसार केलाय, खरंच कौतुक आहे। तर ह्या आपल्या नवरात्र उत्सवाचा आजचा ऑलमोस्ट 9वा दिवस आहे, खंडेनवमीचा दिवस आहे। तुम्ही पूजा केलेली तर तुम्ही बघताच आहात, तिच्या सगळ्या आयुधांची तुम्ही आज पूजा केलेली आहे। आणि त्यानिमित्त आपण तिला नवरात्राचा हा एक दिवा भेट देत आहे। आणि तू गोष्ट तिथीमध्ये आलीस आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यास, खूप खूप धन्यवाद। अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची।